जय हिंद इंडिया। दोस्तों, न्यूज़ 1857 में आपका स्वागत है। मैं राकेश यादव आपको ले चलता हूं एक ऐसे दौर में, एक ऐसे कार्यक्रम में जहां पर राज्य स्तरीय पत्रकार संरक्षण समिति के सदस्य मिले और उन्होंने मिलकर के चर्चा की कि पत्रकारों का संरक्षण कैसे हो। ये कार्यक्रम हुआ 17 अगस्त को बापू कुटी वर्धा में, जहां पर पूरे राज्य से पत्रकार आए थे और उन्होंने अपनी अपनी पीड़ाएं रखी, उन्होंने अपनी अपनी समस्याएं रखी, उन्होंने अपने अपने मनोगत रखते हुए उनका हल निकालने की कोशिश की। वहां पर जनप्रतिनिधि भी आए और उन्होंने भरपूर आश्वासन दिया कि पत्रकारों के लिए, इस राज्य में ग्रामीण पत्रकारों के लिए, ये जो कार्यक्रम हुआ था ये ग्रामीण पत्रकारों का था और उनका ये कहना था कि ग्रामीण पत्रकारों के लिए कोई सुविधाएं नहीं है। इस पर गंभीरता से विचार किया गया, गंभीरता से मंथन किया गया और मंथन करने के बाद, विचार करने के बाद जनप्रतिनिधियों से निवेदन किया गया कि उनके लिए, ग्रामीण पत्रकारों के लिए कुछ किया जाए। तो आइए देखते हैं इस कार्यक्रम की कुछ झलकियाँ। दायमा यांचं 25/2025ला दुःखद निधन झाले। 25 ते 30 वर्षापासून ते अधिकृत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत आदरणीय श्री शशांक जकारे। आमच्यामध्ये उपस्थित माननीय श्री प्रमोद काळे, दैनिक सकाळ नागपूर, आपण त्यांचंही स्वागत करतो आहे। मी या ठिकाणी आमंत्रित करते। भी आने वाले दिनों में हो सकता है। पत्रे साहब, आप भी इसमें, ये जो सम्मेलन आपने यहाँ पर सभागृह में आयोजित किया है, ये गांधी जी का परिसर है और हम लोग जो है, हमारी बहुत सारी समस्याएं हैं, उसका निदान भी कहीं ना कहीं होना चाहिए। ये सारी चीज़ों के लिए हम लोग प्रयत्नशील रहते हैं। हम लोग सामाजिक क्षेत्र में, मैडम बार बार कह रहे थे कि मैं पत्रकार हूँ, मेरा पत्रकारिता से वैसे कोई नाता नहीं है, सामाजिक क्षेत्र में काम करने वाले लोग हैं। पण या सगळ्या पत्रकारांच्या ज्या मागण्या, पत्रकारांच्या समजुतीसाठी आरोग्य विमा जो आहे, आता दैनिक सकाळमध्ये एक सुंदर त्यांनी केलेला आहे की इथे जे काही कर्मचारी असतील त्यांना जो काही पगार आहे, वार्षिक पगार, त्याचा मृत्यू जर झाला तर त्याला ते तिप्पट त्याच्या बायकोला किंवा त्याच्या कुटुंबाला पैसा तो मिळतो। एक हेल्थचं पण संरक्षण करत आहे की त्याला 5 लाखापर्यंत काही झालं तर 5 लाखापर्यंत त्याला सोयी आहे। मला असं वाटतं की या ज्या मागण्या आहे ना सर, या मागण्यांचा व्यवस्थित ड्राफ्ट तयार करून आपण केवळ अशा मेळाव्यांमधून त्या मागण्या मांडल्या पाहिजे, परंतु इथे आपल्याकडे प्रत्येकाची लेखणी जी आहे आपल्या वर्तमानपत्राची असेल, हे म्हणजे आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा चेहरा आहे, जिथे जिथे निवेदन पाहिजे नाही। खरं तर आमचे मुद्दे मांडणारा पत्रकारांमधला एखादा आमदारचा स्वीकृत घेतला किंवा तो जर असला विधिमंडळात, तो आमच्यासारख्या पत्रकारांचे मुद्दे मांडू शकल। त्यासाठी असं काही झालं समजा विधिमंडळात तर खूप चांगलं होईल, कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि जनतेचा आरसा आहे। आम्ही सर्व पत्रकार कष्टकरी पत्रकार आहोत। खरं तर पत्रकार संरक्षण समितीचे जे सदस्य आहेत, सभासद आहेत, हे ग्रामीण भागातले, अगदी तालुका पातळीचे, खेड्यातले पत्रकार आहेत। मी स्वतः 1994-80 चे झालो आणि त्यानंतर मी ठरवलं का गाव खेड्याचीच पत्रकारिता करायची, म्हणून मी माझ्या गावाची आणि तालुक्याची पत्रकारिता करत आलो। मी काही कुठे जॉब केला नाही, परंतु मला पथनाट्याची आवड आहे किंवा सामाजिक वेगवेगळ्या उपक्रमाची आवड आहे। मी आणि निश्चितच मला असं वाटतंय की आपल्या प्रश्नांना सुद्धा शासन दरबारी वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निश्चितच काम करतो। खरं तर अधिकृत पत्रकार आणि ग्रामीण पत्रकार असा एक भेदभाव आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थाने तो भावकीचा वाद, पण हा भावकीचा वाद विधिमंडळाच्या माध्यमातून जर मी सोडू शकलो तर निश्चितच आमदार म्हणून काही चांगलं काम आपल्या बंधूंसाठी करू शकेल ही आशा या ठिकाणी। आज आपण मोठ्या संख्येने पूर्ण राज्यभरातून आमच्या जिल्ह्यामध्ये आलात, त्या ठिकाणी
गांधीजींचा हा जिल्हा आहे आणि इथून प्रेरणा घेऊन आपण खऱ्या अर्थाने गांधीजींनी जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, गांधीजी तिलस्मन म्हणून या ठिकाणी आपण जर फेरफटका मारला तर कुठल्या तरी एका भिंतीवर तुम्हाला ते लिहिले. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील महिला पत्रकार एकत्रित करायचे आहे. जोरदार टाळ्या देऊन या मॅडमला शुभेच्छा देऊया. की या ठिकाणी शासकीय जागा कुठे उपलब्ध आहे ते मला सांगा. पत्रकार भवनासाठी 50 लाख रुपये देण्याचं काम मी करेन. पहिलं वर्धा जिल्ह्यातलं पत्रकार भवन जर कुठे होईल तर ते माझ्या मतदारसंघामध्ये होईल. इम्रान भाई, इसका मुझे गर्व रहेगा. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अनुरागजी जैन सर, जरा प्रचंड टाळ्या वाजून आदरणीय सरांना पत्रकार म्हणून आद्य कर्तव्य आहेत. आजकालच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसावर, महिलावर, मुलींपासून सर्व समाज घटकावर अन्याय होताना दररोज आम्ही पेपरच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून निश्चितपणानं पाहतो आहे. आणि पत्रकारांच्या माध्यमातून कुठेतरी